नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी। तर परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे। तर इथं तुम्हाला आवाजावरून लक्षात आलेलंच असेल की आपण अगदी भट्टीसारखे शेंगदाणे घरच्या घरी म्हणजे खारे शेंगदाणे, जसे की बाहेर आपण पिक्चरला, कुठं चौपाटीवर किंवा असं फिरायला, कुठं आपण म्हणजे असं कुठं टूरला वगैरे गेल्यानंतर जे खारे शेंगदाणे आपण गाड्यावर घेतले जातात, तर ते शेंगदाणे आज मी घरी बनवलेले आहेत। जर तुम्ही चॅनलला आणखीही सबस्क्राइब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार, आता इथं आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर हे सोलापुरी शेंगदाणे आहेत आणि सोलापुरी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी हेच सोलापुरी शेंगदाणे वापरले जातात। तर सोलापुरी चटणी या शेंगदाण्याची खूपच टेस्टी लागते। तर आज आपण सोलापुरी शेंगदाण्याचेच खारे शेंगदाणे अगदी भट्टीसारखे घरच्या घरी कसे बनवले जातात, तर तेच मी तुम्हाला अगदी सविस्तर, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इथं बघा, मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर ते सोलापुरी शेंगदाणे आहेत 1 वाटी। आणि आता बघा, आपण कुठेही बाहेर फिरायला वगैरे गेलो तर आपण किंवा असं दारावर पण असं म्हणजे कसं दारात गाडा येतो तर गाड्यावर पण आपल्याला खारे शेंगदाणे भेटतात, किंवा असं कुठं फिरायला वगैरे गेल्यावर आपल्याला खारे शेंगदाणे आपण आवर्जून घेतो। तर आपल्याला जवळपास 20 ते 30 रुपये देऊन आपल्याला कागदाच्या त्या कोणामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे दिले जातात आणि त्याला खूप मोठे पैसे घेतले जातात। तर तेच पैसे बाहेर जे घातले जातात, तर तेच वाचवण्यासाठी तेच शेंगदाणे आपण घरच्या घरी कसे बनवायचे तर पाहणार आहोत। आता इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला त्याच वाटीने बघा, गॅस चालू करून मी एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा पोहे खायचा, 1 चमचा मीठ घातलं आणि पाण्याला छान अशी कडकडीत अशी म्हणजे उकळी आली की त्यामध्ये आपण ते शेंगदाणे घातले। आणि आता हे शेंगदाणे आपल्याला 5 मिनिट काय करायचं, शेंगदाणे पाण्यात घातले की गॅस आपल्याला बंद नाही करायचा, कमी करायचा आहे, म्हणजे मध्यम करायचा आहे। आणि आपण अगोदर फुल गॅस केलेला होता आणि नंतर काय करायचं, शेंगदाणे घातले की मध्यम गॅस करायचा आणि मध्यम गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे 5 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे आहेत। आता इथं बघा, शेंगदाणे छान असे 5 मिनिट मी शिजवून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथं गॅस बंद करायचा आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद करून आपल्याला या शेंगदाण्यावर काय करायचं, एक डिश झाकायची आहे आणि 5 मिनिट झालेला आहे, डिश आपण उघडलेली आहे। आता शेंगदाणे बघा मस्त पैकी असे शिजलेले आहेत। आता इथं काय केलं, एक पात्र घेतलं आणि एक चाळणी घेतली। आता या चाळणीमध्ये आपण जे उकडलेले शेंगदाणे आहेत तर ते शेंगदाणे या चाळणीमध्ये ओतायचे आहेत, म्हणजे त्यातलं काय होईल, जे पाणी आहे शेंगदाण्यातलं तर ते पात्रामध्ये खाली पडेल आणि शेंगदाणे फक्त चाळणीत राहतात। आता चांगले हे शेंगदाणे आपल्याला नितळून घ्यायचे आहेत चांगले असे, याच्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही। आणि काय करायचं, एका कपड्यावर, सुती कपड्यावर म्हणा किंवा नॅपकिन वगैरे कशावर तरी आपल्याला हे शेंगदाणे काय करायचे, जवळपास 8 ते 10 मिनिट फॅनच्या हवेला किंवा असे तुम्ही किचन ओट्यावर किंवा टेबलवर एखाद्या सुती कपड्यावर कशावर हे पसरून ठेवायचे आहेत थोडेसे, जवळपास 8 ते 10 मिनिट। आपल्याला जास्त पण एकदम असे कडकडीत असे वाळवून घ्यायचे नाहीत, कारण कसं शेंगदाण्यामध्ये थोडासा ओलसरपणा पण राहिला पाहिजे, तरच आपले खारे शेंगदाणे एकदम असे बाहेर जसे भेटतात अगदी तसेच शेंगदाणे घरी बनतील। आता इथं बघा, शेंगदाणे मी एका नॅपकिनवर काय केले, पसरून ठेवलेले आहेत 8 ते 10 मिनिटासाठी आणि असे छान असे हाताने असे पसरून ठेवलेले आहेत, पसरलेले आहेत। आता इकडं काय केलं बघा, गॅस चालू केला आणि गॅस फुल केलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवली आहे आणि इथं आहे हे मी मीठ घेतलेलं। तर हे मीठ मी काय केलं, हे अगोदर मी एकदा शेंगदाणे बनवलेले आहेत खारे शेंगदाणे, तर तेच खारे शेंगदाणे बनवलेलं जे मीठ होतं तर ते 1 वाटी मीठ आहे। तर मी तेच मीठ काय केलं, एका बरणीमध्ये भरून ठेवलेलं होतं आणि तेच मीठ आज मी काय केलं, या कढईमध्ये आता आपल्याला गॅस फुल करून जवळपास 5 मिनिट हे मीठ एकदम असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला ते शेंगदाणे या मिठामध्ये
घालायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला ते एकदम असे म्हणजे क्रिस्पी बनतात। तर त्याच्यासाठी आपल्याला हे मीठ एकदम असं गरम करून घ्यायचं आहे जवळपास 5 मिनिटासाठी। इथं मीठ बघा एकदम असं गरम झालेलं आहे आणि शेंगदाणे पण मी काय केले जे आपण सुकू घातले होते थोडे, तर मस्त इथं सुकलेले आहेत, कोरडे पडलेले आहेत, थोडेसे वलसर आहेत, आपल्याला थोडेसे वलसरच पाहिजे आहेत। आता मीठ छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपल्याला हे शेंगदाणे काय करायचे, आता गॅस बघा आता आपल्याला मध्यम गॅसवर म्हणजे थोडासा कमीच गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे जवळपास 15 ते 20 मिनिट हे शेंगदाणे या मिठामध्ये एकदम असे क्रिस्पी बनेपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरच हे सतत हलवत राहायचं आहे चमच्याने किंवा झाऱ्याने। तर इथं बघा या मिठामध्ये मी हे शेंगदाणे घातले। आता कसं आपले म्हणजे इथं मी एकच वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तर 1 वाटी शेंगदाण्याला मी 1 वाटी मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ मी अगोदर वापरलेलं आहे शेंगदाणे बनवण्यासाठी। आता आज पण मी हे शेंगदाणे खारे शेंगदाणे बनले की मग काय करणार आहे, नंतर हे मीठ थंड झालं की परत एका बरणीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे कसं नंतर आपल्याला हे उपयोगी पडतं। आता शेंगदाण्याला बघा आता हे ओलसर आहे तोपर्यंत तुम्हाला आता दिसत असेल की ह्या शेंगदाण्याला असं मीठ चिटकलेलं आहे। आता जसजसे आपले शेंगदाणे असे क्रिस्पी बनत जातील म्हणजे भाजले जातील, तर तसं हे शेंगदाण्याचं मीठ असं निघल्या जाईल। आता पाहू शकतात बघा इथं शेंगदाण्याला आता मीठ जे म्हणजे चिटकलेलं होतं, ओलसरपणा जास्त म्हणजे सुरुवातीला होतं थोडासा, त्याच्यामुळे शेंगदाण्याला मीठ चिटकलेलं होतं आणि आता शेंगदाणे आपले बघा जवळपास आता 10 मिनिट झालेलं आहे शेंगदाणे भाजायला कढईमध्ये टाकल्यापासून। तर आता शेंगदाण्याला मीठ जास्त राहिलेलं नाही, असं मीठ सोडलेलं आहे शेंगदाण्याने आणि सतत आपल्याला काय करायचं आहे, झाऱ्याने हे शेंगदाणे हलवत राहायचं आहे, म्हणजे त्यातला जो ओला होता थोडासा ओलसरपणा होता शेंगदाण्यामध्ये तर तो निघल्या जातो म्हणजे निघून जातो आणि एकदम असे क्रिस्पी बनतात, एकदम असे जसे की बाहेर आपल्याला शेंगदाणे भेटतात तर अगदी तसे शेंगदाणे हे तुम्ही जर या पद्धतीने बनवले तर अगदी बाहेरच्या सारखेच शेंगदाणे बनतात। फक्त व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमचे शेंगदाणे अगदी जसे की भट्टीमध्ये जसे शेंगदाणे भेटतात खारे शेंगदाणे तर तसेच आपल्याला घरच्या घरी बनवता येतात। तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा, खूप सोपी पद्धत आहे। आता बघा जवळपास इथं आता 15 मिनिट झालेला आहे या स्टेपला, तर शेंगदाणे मस्त असे क्रिस्पी बनायला लागलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे भाजत आलेले आहेत। तर पाहू शकतात मस्त असे कुरकुरीत असे शेंगदाणे मस्त भाजत आलेले आहेत। सतत आपल्याला झाऱ्याने असं हलवत राहायचं आहे आणि बघा मी एकदम म्हणजे कमी गॅसवरच मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आपल्याला इथं शेंगदाणे म्हणजे भाजताना शेवटपर्यंत जे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम म्हणजे कमी जास्त करायची नाही, आपल्याला कमी गॅसवरच हे शेंगदाणे जवळपास 20 ते 22 मिनिट भाजून घ्यायचे आहेत। कधी कधी काय होतं थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो। आता इथं पाहू शकतात बघा शेंगदाणे असे तडतड असे वाजतायत आणि त्याची अशी फूट झालेली दिसत आहे। आता शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत। आता बघा जवळपास आता 20 मिनिट झालेला आहे आपले हे शेंगदाणे भाजल्यापासून म्हणजे भाजायला घेतल्यापासून आणि सतत मी असं ओलताण्याने म्हणजे झाऱ्याने हलवत आहे, म्हणजे त्यातला पूर्ण ओलसरपणा निघून जातो। आता पाहू शकतात बघा हातावर चोळलं की शेंगदाण्याचं जे टर्कल आहे ते अगदी सहज निघल्या जातं, हातावर थोडेसे शेंगदाणे चोळले की एकदम असे क्रिस्पी इथं आपले हे खारे शेंगदाणे बनलेले आहेत। आणि आता इथं झालेला आहे बघा 22 मिनिट झालेला आहे आताच्या या स्टेपला आपण शेंगदाणे भाजायला घेतल्यापासून एकदम असे क्रिस्पी अगदी बाहेरच्या सारखे हे शेंगदाणे इथं आपले तयार झालेले आहेत। आता मी इथं गॅस बंद केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, झाऱ्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घ्यायचे आणि आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातलं जे मीठ आहे तर ते झाऱ्यातून खाली पडल्या जातं आणि आपले फक्त वर शेंगदाणेच राहतात। आता इथं मी एका डिश मध्ये हे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि थंड झाले की हातावर थोडेसे चवळायचे, त्याचं टर्कल अलगद असं निघल्या जातं। तर आहे की नाही सोपी रेसिपी, तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली
तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही रेसिपी माझ्या कुठून पाहतात तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे लाईक करायला विसरू नका। तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं। तर भेटूया अशाच अगदी सोप्या रेसिपीमध्ये आणि लवकरच। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल।